नमस्कार. आज आहे हरताळका. हरताळका ही भाद्रपदामध्ये तृतीयेला येते आणि या दिवशी सुवासिनी आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात आणि कुमारिका ज्या असतात त्या आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत करतात. तर हरितालिका याच्यामध्येच स्त्री या दिवशी शिवाचं पार्वतीबरोबर पूजन केलं जातं. शिवपार्वतीचं म्हणजे शंकराचं पूजन केलं जातं. मी रांगोळी काढली आहे पिंडीची, ती आता थोडीशी याच्याने हे झालेली आहे आणि ही अशी पूजा मांडलेली आहे. मी आज अन्नपूर्णेची सुद्धा ओटी आणि खण नारळ सगळे पूर्ण अलंकारासहित हे केलेली आहे. आणि ह्या पत्री आहेत. तर आपले जे सण असायचे ना तर ते निसर्गाशी संबंधित असे सण असायचे. तर हरितालिका या दिवशी पार्वतीचं अपहरण तिच्या मैत्रिणीने केलं. तिला दाखवलं की शंकर महादेव हे जे आहेत तर हे आपल्याला प्रसन्न होण्यासाठी काय करावं लागेल. तर तिच्या मैत्रिणीने तिला ते व्रत सांगितलं. जंगलामध्ये तिला घेऊन गेली आणि ती गुहेमध्ये जाऊन तिने ते शंकराची पूजा केली, पिंड स्थापन केली आणि त्याची पूजा केली आणि म्हणून शंकर तिला प्रसन्न झाले आणि तिला शंकरांचं पती म्हणून हे मिळालं, सौख्य मिळालं. तर अशी ही हरताळकेची पूजा असते.